नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाले आज पुन्हा एकदा आपणास सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. पीक विम्याबाबत अतिशय महत्त्वाचा अपडेट्स या ठिकाणी या व्हिडिओमार्फत कव्हर करण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये आपण पाहाल तर पीक उत्पादनावर आधारित विमा भरपाई शेतकरी बांधवांना देण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पॉईंट टू पॉईंट इकडे समजून घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्याचे अपडेट्स आहे आपल्याला समजून येईल. चॅनेलवर असे दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनेलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर चॅनेल मेंबरशिप घ्या. चॅनेल मेंबरशिपमध्ये काय असतं की आपली सदस्यता एक प्रीमियम अमाऊंट आपल्याला द्यायची असते आणि त्यानुसार आपल्याला ती मिळत असते. त्यामध्ये आपल्या जे काही सदस्य असतील त्यांना आपण काही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ देतो, ते आपल्याला तिकडनं घेता येणार आहे. ठीक आहे. अधिक माहितीसाठी आय कार्डमध्ये व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल. तर आता पुढे अपडेट्समध्ये जाल तर आपण अपडेट्स इकडे कव्हर करतो. आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याचे हे अपडेट्स आलेले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही आहे. त्या अनुषंगाने वैयक्तिक नुकसानीचे प्रकार व उत्पन्नावर आधारित भरपाई निश्चित करून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा प्रकारची सविस्तर अपडेट असणार आहे. कव्हर करणार आहोत. त्याआधी जर हे अपडेट्स पाहिले नसेल तर विमा हप्ता दुसरा या ठिकाणी वाटप झालेला आहे. 2069 कोटी रुपये मिळालेले आहेत. तो व्हिडिओ पाहून घ्या. आता इकडे पाहायला मिळते की जळगाव जिल्ह्यातील कपाशी असेल, उडीद असेल, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी यांसारख्या प्रमुख पिकांचे सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडामुळे तसेच शेवटच्या टप्प्यात जे काही नुकसान झालेले त्यानुसार आपण पाहाल तर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले. तर यामध्ये पीक नुकसान भरपाईची विमा रक्कम अद्याप मिळाली नाही आहे. तर पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आलेले आहे. त्या अहवालावर आपण तत्काळ अंतिम स्वरूप द्यावे आणि शेतकऱ्यांना पीक उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा प्रकारची एक मागणी आपण पाहाल तर खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी जे काय आहेत त्यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवलेली. त्यामुळे अशा प्रकारची एक प्रस्ताव म्हणा किंवा मागणी इकडे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हा उत्पादन सेवा सुविधा केंद्र या संबंधित आपण व्हिडिओ कव्हर केलेले अतिशय महत्त्वाची योजना आहे. पाहिले नसेल तर ती पाहून घ्या. आणि आता जे आपण अपडेट्स कव्हर केलेले याबद्दल आपलं जे काही व्हॅल्युएबल फीडबॅक असेल तो फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा. महत्त्वाचा अपडेट्स होतो विमा संबंधित. आता पुढे जे काय होईल त्या अपडेट्स आपल्याला पोहोचवलं जाईलच. तुर्तास एवढं